आर्थिक मदत केलेली आहे आणि त्यातूनच त्यांची ओळख झालेली आहे आणि त्यामधूनच त्यांचे संबंध जोडल्याचं अद्यापर्यंतच्या तपासातून स्पष्ट होत आहे. त्यांनी काय धमकवलंय, या मुलांना त्यांनी पाठवलंय, हे त्यांच्या टोळीतले मुलं आहेत बंडू अंधेकरचे? याबाबत अधिक तपास चालू आहे, परंतु अंधेकर ग्रुपशी हे संबंधित असल्याचं प्राथमिक तपासामध्ये समोर येत आहे. सर एका बाजूला अजून एक असं दिसतंय की जो कृष्ण अंधेकर आहे तो तपासासाठी पुन्हा बाहेर आलेला आहे. अर्थात जर आपण बघितलं तर कात्रजच्या घटने प्रकरणी तो सध्या बाहेर आहे. त्याला मेडिकलसाठी ससून मध्ये नेला असता हे लोक तिथं त्यांना भेटली, तिथून हा सगळा कट रचलाय अशी देखील माहिती. याबाबत तपासादरम्यान आम्ही निश्चितपणे माहिती घेऊन त्यातला तपास कमी त्याचा आले. सर अशी माहिती आहे का, काय अशी जुळतायत का कुठं त्याला नेले? अशी माहिती समोर येते. आम्ही त्याची खात्रीलायक माहिती घेऊन त्या अनुषंगाने पुढील कारवाई करत आहोत. तिथून वेपन्स कुठून आले त्यांच्याकडे काय? याबाबत आम्ही आरोपींची सखोल विचारपूस केलेली आहे आणि आणखी पुढे चालू आहे. गुन्ह्यात वापरलेले जे काही अग्निशस्त्र आहेत ते त्यांनी कुठून आणि कशी प्राप्त केली याबाबत ठोस माहिती प्राप्त होताच आपल्याला शेअर करण्यात येईल.